वेअरवुल्फ एक अविनाशी मिथक अनेक शतकांपासून जगभरातील विशेषतः अमेरिका खंडातील तरुणाईला वेअरवुल्फच्या दुःस्वप्नांनी छळलं आहे. पूर्ण चंद्राच्या रात्री टिपूर प्रकाशात आपले अचानक एका कोल्ह्यामध्ये रूपांतर होईल. मग आपल्यावरच अंकुश राहणार नाही. हिंसा घडेल, रक्तपात होईल असं आजही कित्येकांना वाटतं. परंतु यामागे कारण काय? वेअरवुल्फ म्हणजे काय? तो खरंच असतो का? इतिहासात आणि आजही अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामागचं कारण काय? चला जाणून घेऊ. वेअरवुल्फ एक पुरातन दंतकथा. जगभरच्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये वेअरवुल्फच्या दंतकथा आढळतात. ग्रीक पुराणात लायकॉन नावाच्या राजाच्या गोष्टीचा उल्लेख आहे. या लायकॉनने देवांचा राजा झूस याला नरमांस खायला घालून त्याचा संताप ओढवून घेतला. या चुकीचे पातक म्हणून झूसने त्याला कोल्ह्याचे शरीर दिले. इथेच लायकॅन्थ्रोपी शब्दाचा जन्म झाला. नॉर्स पुराणात बर्सकर्स म्हणून ओळखले जाणारे योद्धे कोल्ह्यांची कातडी परिधान करायचे आणि कुठलेसे अज्ञात मद्य पिऊन भलत्याच धुंदीत जायचे. जखमा वेदना विसरून श्वापदांप्रमाणे लढायचे. लढताना त्यांच्यात मनुष्यत्वाचा अंशही नसायचा. ते शत्रूला फक्त हरवत नसत तर त्यांचं शरीर फाडून रक्त मांस भक्षण करत. ही जरी दंतकथा असली तरी यातून मानवी बुद्धी आणि पाशवी सामर्थ्य यांचा मेळ घालण्याची सुप्त मानवी इच्छा प्रकट होते. युरोपमध्ये सुद्धा अशा नरकोल्ह्यांच्या कथा, दंतकथा प्रचलित होत्या. मध्ययुगीन फ्रान्समध्ये गावागावात लूपगारोसची दहशत होती. तर पूर्व युरोपमध्ये वेअरवुल्फला व्याम्पायरप्रमाणे रक्तप्राशन करणारा निशाचर मानले जाई. नावे बदलत गेली, पण पश्चिमी देशांमध्ये नरकोल्ह्याची भीती कायम राहिली. नरकोल्ह्यांचे न्यायनिवाडे एक भयंकर सत्य. 16वे आणि 17वे शतक तथाकथित प्रगत युरोपच्या इतिहासाला काळिमा फासणारे होते. निष्पाप तरुणींना वीज म्हणजेच हडळ घोषित करून त्यांचा न्यायनिवाडा करण्याच्या नावावर अमानुष छळ केला जाई. अनन्वित अत्याचार करून ठार केले जाई आणि हे सर्व लोकांदेखत होई. याच काळात वेअरवुल्फच्या अफवांनाही ऊत आला होता. स्त्रिया विच हंटला तर पुरुष वेअरवुल्फ ट्रायलला बळी पडत होते. याच संदर्भात 1589 मधील पीटर स्टंप नावाच्या जर्मन शेतकऱ्याची हृदयद्रावक हकीकत पाहूया. या गरीब बिचाऱ्या पीटर स्टंपला फक्त वेअरवुल्फ असल्याच्या संशयावरून भयंकर छळलं गेलं. त्याने वेअरवुल्फ मध्ये रूपांतरित व्हावं किंवा किमान वेअरवुल्फ असल्याची कबुली तरी द्यावी म्हणून त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. अखेर हा छळ थांबावा म्हणून त्याने नाईलाजाने आपण एक वेअरवुल्फ असल्याची कबुली दिली आणि नरकाचा राजा सैतानासोबत एक करार केल्याचं म्हटलं. तो करार असा की सैतान त्याला कोल्ह्याची ताकद देईल आणि त्या बदल्यात आपण गावकऱ्यांना खाऊन त्यांचा बळी द्यायचा. खरे तर हे सर्व स्थानिक धर्मसंस्थाच लिहून द्यायची. कोणी त्यांच्या विरोधात जात असेल तर तो वेअरवुल्फ आहे अशी मुद्दाम आवई उठवायची. लोकांना भडकवायचे. मग त्याला कोठडीत डांबून छळून कबुलीनामा लिहून घ्यायचा. अर्थात ही कबुली देऊनही त्यांची सुटका नसायची, कारण इतक्या छळानंतर फक्त मृत्यूच सुटका देऊ शकायचा आणि तोही फार भयंकर असायचा. पीटर स्टंपला शेकोटीत तापवून लालेलाल केलेल्या चिमट्याने जिवंत फाडले, मग जाळले गेले. तो मरण पावला, पण वेअरवुल्फ मध्ये बदलला नाही. याच काळात फ्रान्समध्येही असे खटले भरले होते. तिथे बिस्ट ऑफ गेवाडन म्हणजेच राक्षसी आकाराच्या नरकोल्ह्याचे किस्से प्रसिद्ध होते. हा नरकोल्हा फ्रान्सच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घालत होता. फ्रेंच सैनिक आणि शिकारी त्याच्या मागावर होते आणि अथक परिश्रमानंतर त्यांनी लवकरच एका प्रचंड आकाराच्या कोल्ह्याची शिकार केली. पण तो खरंच वेअरवुल्फ होता का? खरं खोटं देवच जाणे, पण अफवा मात्र पसरत राहिल्या. वेअरवुल्फ वैज्ञानिक स्पष्टीकरण. आधुनिक विज्ञानाने
वेअरवुल्फच्या सुरस दंतकथेमागची संभाव्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलं कारण आहे रेबीज. आज या रोगाबद्दल आपल्याला ठाऊक आहे. त्यासाठी लस देखील उपलब्ध आहे. लक्षणांबद्दल माहिती आहे. रेबीज झालेल्या व्यक्तीला भास होतात, भीती वाटते, स्नायू आखडतात, तो प्रकाशाला भीतो, पाण्याला भीतो, अंगाला खाज सुटते, विचित्र वागू लागतो. हा एक आजार आहे आणि तो कुत्रा किंवा तत्सम प्राणी चावल्याने होतो. यात काही रहस्य राहिलेलं नाही. पण 300-400 वर्षांपूर्वी ही लक्षणं एखाद्यामध्ये दिसली तर लोकांचा काय गैरसमज होत असेल विचार करा. बिचारे रेबीज झालेले कितीतरी लोक रोगाने मरण्याआधीच छळाने जीवानिशी गेले असतील. कारण दुसरं, क्लिनिकल लायकॅन्थ्रोपी हा एक दुर्मिळ मानसिक विकार आहे, ज्यात रुग्णाला आपण एका प्राण्यात, बहुतेक वेळा कोल्ह्यातच रूपांतरित होत आहोत असा गैरसमज होतो. अशा वेळी तो अचानक त्या प्राण्यासारखाच वागू लागतो. कारण तिसरं, पॉरिफिरिया नावाच्या अनुवांशिक विकारातही रुग्ण प्रकाशाबद्दल अतिसंवेदनशील असतो आणि चेतासंस्थेशी संबंधित काही विचित्र लक्षणंही दिसू लागतात. हे सर्व आजार आजही आहेत आणि पूर्वीही होते, परंतु अज्ञान आणि अंधश्रद्धेने ग्रस्त मध्ययुगीन युरोपात त्यांचे निदान होणे कठीण, तर उपाय कसे सापडणार? आपल्याला नेमकं काय होतंय हे न कळून अशा रोग्यांनी स्वतःला कोंडून घेतलं असेल. सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून रात्री बाहेर पडले असतील. विचित्रपणे वागताना कुणीतरी त्यांना पाहिलं असेल आणि नरकोल्ह्याच्या दंतकथेने जन्म घेतला असेल. नरकोल्ह्यांच्या काही आधुनिक अनाकलनीय घटना. आजच्या इंटरनेट युगातही या वेअरवुल्फच्या कथा जिवंत आहेत. 2006 मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात ब्रे रोडच्या ग्रामस्थांनी नरकोल्ह्यासारखी आकृती तिथल्या दाट रानात हायकर्सचा पाठलाग करताना पाहिली होती. बीस्ट ऑफ ब्रे रोड नावाने ही घटना खूप लोकप्रिय झाली होती. अशा चमत्कारिक प्राण्याचा किंवा त्या संबंधी पुराव्यांचा शोध घेणारे क्रिप्टोझोलॉजिस्ट आणि पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सत्याच्या शोधात ब्रे रोडच्या जंगलात भटकू लागले. पण वेअरवुल्फ त्यांच्या नजरेपासून दूरच राहिला. युरोपातही रोमेनियातील जंगले आणि कार्पेथियन पर्वतरांगांमध्ये स्थानिक गावकरी अजूनही अशा व्यक्तींच्या गोष्टी सांगतात जे अचानक जंगलात नाहीसे झाले आणि कितीतरी दिवसांनी किंवा महिन्यांनी पुन्हा परतले. परंतु त्यावेळी त्यांचे डोळे चमकदार हिरवे होते आणि अंगात अनैसर्गिक पाशवी बळ होतं. या सर्व फावल्या वेळेत मनोरंजनासाठी सांगितल्या गेलेल्या फक्त दंतकथाच असतील का, की त्या दाट देवदारांखालच्या काळ्याशार सावल्यांमध्ये खरंच एखादं गुपित दडलंय? निष्कर्ष: प्राचीन काळातील दंतकथांपासून आधुनिक काळातील पुसटशा व्हिडिओ पुराव्यापर्यंत वेअरवुल्फ सर्वत्र आहे. मानवी पशुत्वाचे प्रतीक, रानातील अज्ञाताबद्दल इशारा देणारी एखादी सूचक कथा किंवा अद्यापही न सुटलेलं एखादं मायावी रहस्य. काहीही असो, वेअरवुल्फने जवळपास पूर्ण युरोप आणि अमेरिकेला भारून टाकलंय हे नक्की. हॉलिवूडमध्ये या विषयावर बिग बजेट सिनेमे देखील आले आहेत. सध्या वेअरवुल्फ असण्याचा एकही सबळ पुरावा नाही. परंतु काय माहीत, अल्प लोकसंख्येच्या युरोपीय देशात जिथे अजूनही दाट निर्जन वने आहेत, तिथे हिवाळ्यातील गोठलेल्या रात्री एखाद्या कपारीतून अचानक भयानक कुई ऐकू येत असेल तर? मग वेअरवुल्फ खरंच असेल का? तुम्हाला काय वाटतं? नरकोल्ह्याची दहशत अनुभवायला लावणाऱ्या आमच्या गर्ल्स हॉस्टेल आणि झपाटलेल्या बेटावर या मालिका नक्की बघा. लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. नवीन विषय घेऊन लवकरच पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर. झपाटलेले किस्से या नव्या सदरातून
जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल. म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल. तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.